निष्पाप तरुण टोळीच्या हातून ठार झाला. कारण ऐकूनच हादरून जाल. जळगावमधील सत्य घटना. गल्लीतील भटका कुत्रा असो की जंगलातील हिंस्र वाघ, त्यांचा इलाका ठरलेला असतो. आपल्या इलाक्यामध्ये किंवा आपल्या हद्दीमध्ये भटका कुत्रा अथवा हिंस्र वाघ अन्य प्राण्याला शिरकाव करू देत नाही. नवीन प्राणी आपल्या इलाक्यात आला म्हणजे प्रस्थापित प्राणी नव्याने शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राण्याला हुसकावून लावतात. आपला इलाका, आपली दहशत अशी ओळख हे प्राणी निर्माण करतात. दुसऱ्याच्या इलाक्यावर कब्जा करून आपली दहशत निर्माण करण्याचा काही प्राणी प्रयत्न करतात. त्यासाठी ते आपली दहशत आणि बळ वापरतात. दहशतीला दहशतीने, बळाला बळाने प्रत्युत्तर देऊन हिंस्र प्राणी स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात. प्रसंगी ते निकराचा लढा देतात. मनुष्य प्राण्यातील गुन्हेगारांच्या बाबतीतही असाच काहीसा प्रयत्न असतो. या जगामध्ये कुणी जगण्याचा अमरपट्टा घेऊन येत नसतो. मात्र दहशतीचा वापर करून अस्तित्वाची लढाई लढता लढता अनेक हिंस्र प्राणी आणि मनुष्य प्राणी खंगून जातात. प्रत्येक गावामध्ये काही भागात कमी अधिक प्रमाणामध्ये गुंडगिरी फोफावलेली आहे. आपल्या इलाक्यामध्ये आपली दहशत कायम राहावी, लोकांनी नावानिशी, इलाक्यानिशी ओळखावे, आपल्याला घाबरावे, प्रतिस्पर्धी गुन्हेगाराची टोळी जन्माला येऊ नये असा अट्टहास काही गुंड आणि गुन्हेगार बाळगून असतात. वर्चस्व आणि अस्तित्वाच्या लढाईतून प्रसंगी एक गुंड आणि त्याची टोळी प्रतिस्पर्धी गुंडाचा खूनही करते. या गुन्हेगारांना व गुंडांना धडा शिकवण्याचे काम शेवटी काळ करतो. काळ धडा शिकवतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अनेक शहरातील गुन्हेगारांप्रमाणे जळगावमध्येही गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादाला हिंसक वळण लागले. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव शहराच्या तुकारामवाडी परिसरामध्ये सूरज ओतारी हा राहत होता. सन 2022च्या कालावधीमध्ये सूरज ओतारी याचा तुकारामवाडी परिसरातील गुन्हेगारी वर्तुळामध्ये मोठा दबदबा होता. सूरजने त्याच्या समविचारी मित्रांची एक छोटीशी फौज तयार केली होती आणि 2022 हा त्याच्या जीवनातील कुप्रसिद्धीचा काळ होता. कुप्रसिद्धी गुन्हेगारांना आवडते. जेवढी कुप्रसिद्धी तेवढी आपली दहशत अशी गुन्हेगारांची भावना असते. मार्च 2022 मध्ये सूरजचा एक साथीदार शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेमध्ये दाखल होता. त्याला बघण्यासाठी सूरज ओतारी आणि अरुण गोसावी असे दोघेजण 18 मार्च 2022 या दिवशी दवाखान्यामध्ये सोबत गेले. रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाला बघण्यास सूरज गेल्याचे समजताच प्रतिस्पर्धी गटातील तरुण चिडले. आपल्या विरोधकाला बघण्यासाठी सूरज याने जाऊ नये असे त्यावेळी प्रतिस्पर्धी गुन्हेगारी टोळीत म्हटले जात होते. शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीकच सूरज आणि त्याच्या सोबतच्या दोघांच्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सूरज ओतारी याचा मुंबई येथे उपचारादरम्यान 31 मार्च 2022 रोजी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये भूषण विजय माळी, विक्की उर्फ हेमंत चौधरी आणि अक्षय उर्फ गंप्या नारायण राठोड या तिघांना अटक करण्यात आली होती. टोळी प्रमुख असलेल्या भूषण माळी याचा सचिन चौधरी हा साथीदार होता. भूषण माळी याच्या टोळीने जळगाव शहरामध्ये खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गुन्हे केलेले आहेत. खुनाच्या गुन्ह्यामध्ये भूषण माळी आणि सचिन चौधरी कारागृहात गेले होते. काही कालावधीनंतर सचिनला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर भूषण याची जामिनावर सुटका केली. भूषण याच्या विरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी व अवैध शस्त्र बाळगणे यासारखे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सचिन चौधरी याच्या विरुद्ध खून, प्राणघातक हल्ला व मारामारी यासारखे 7 गुन्हे त्यावेळी दाखल होते. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या टोळीला हद्दपार करण्याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. कारागृहातून बाहेर येताच भूषण उर्फ भासा विजय माळी, सचिन उर्फ टिचकुल कैलास चौधरी या दोघा तरुणांना 2 वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दोघांच्या हद्दपारीचे आदेश काढले होते. त्यावेळी मयत सूरज ओतारी याने तयार केलेली गँग आणि प्रतिस्पर्धी गँग यांच्यामध्ये अधूनमधून धुसफूस सुरूच होती. पवन दिलीप बाविस्कर, आकाश सुखलाल ठाकूर,
भूषण मनोज अहेरे हे सूरज ओतारी याच्या प्रतिस्पर्धी गँगमधील तरुण होते. दिनांक 11 डिसेंबर 2022 या दिवशी सूरज ओतारी याच्या खुनाचा राग मनात ठेवून चौघांनी आकाश सुखलाल ठाकूर याच्यासोबत असलेल्या मित्रांनी शिवीगाळ, दगडफेक आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेप्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुणाल उर्फ दुंड्या कोळी, स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर, पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर, रोहित उर्फ भाल्या उत्तम भालेराव आदींच्या विरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या सर्व घडामोडीनंतर जवळपास 3 वर्षांचा कालावधी निघून गेला आणि सन 2025 उजाडले. या कालावधीत मयत सूरज ओतारी याचे मित्र असलेले आकाश जनार्दन मोची, विशाल रमेश मोची हे दोघे चुलत भाव कामधंद्याला लागलेले होते. दोघे आपला चरितार्थ चालवत होते. दोघे भाऊ एका वेल्डिंगच्या दुकानात काम करू लागले होते. यातील विशाल मोची याचा गुन्हेगारीशी कोणताही संबंध नव्हता. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना मयत सूरजच्या प्रतिस्पर्धी गटातील पवन उर्फ बध्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर, भूषण मनोहर अहेरे आणि त्यांच्यासोबत राहणारे देव उर्फ दादू विजय पवार, आकाश संजय पाटील, अमीन तडवी असे सर्वजण आकाश मोची, विशाल मोची आणि रोहित भालेराव या तिघांना रस्त्याने येता जाता डिवचत होते. प्रसंगी शिवीगाळ करत चाकू दाखवून दहशत माजवत होते. हे सर्वजण टोळीने राहत असल्यामुळे आकाश मोची याने घाबरून पोलिसांच्या मध्ये तक्रार दिली नव्हती. दिनांक 17 ऑगस्टचा दिवस संपून मध्यरात्री 12 नंतर 18 ऑगस्ट 2025चा तो दिवस सुरू झाला होता. दिवस संपला. रात्रीचा काळोख पसरू लागला. मध्यरात्रीच्या सुमारास पवन उर्फ बध्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर, देव विजय पवार, भूषण मनोज अहेरे, आकाश संजय पाटील, अमीन तडवी असे सर्वजण रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस साजरा करत असताना ते अधूनमधून आरडाओरडा करत होते. दरम्यान रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक वीज प्रवाह खंडित झाला. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले. यावेळी रोहित भालेराव, विशाल मोची, तुकाराम वाडी परिसरातून हे नजीकच्या महावितरण कार्यालयाच्या वीज प्रवाह केव्हा सुरू होईल त्याचवेळी रस्त्यावर करण्यासाठी त्यांनी महावितरण कार्यालयाला फोन लावला. मात्र पलीकडून कुणी फोन उचलला नाही. देव विजय पवार, रोहित मनोज अहेरे, विशाल मोची, आकाश मोची या अमीन तडवी प्रत्यक्ष वीज कार्यालयात वाढदिवस साजरा करण्याची आरडाओरडा करत होते. रोहित भालेराव तिघांना बघून वाढदिवस साजरा करण्याच्या मागे सर्वांना वाटले. आकाश मोची आणि सर्वात मागे असून विशाल मोची देखील करत आहे. गजन रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या टोळक्याने ट्रिपल सीट तिघांचा पाठलाग सुरू केला. महावितरण कार्यालयाच्या गेट जवळच दुचाकीवर सर्वात मागे बसलेला विशाल मोची त्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी विशाल यास खाली ओढले. त्याचवेळी मोटारसायकल थांबवून रोहित भालेराव खाली उतरला. त्याने मागे वळून पाहिले असता सर्वजण विशाल याला लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत असल्याचे त्याला दिसले. मारेकरांच्या तावडीत सापडलेल्या विशालची सुटका करण्यासाठी दोघे धावले. मात्र त्याचवेळी आकाश ठाकूर हा त्याच्या हातातील चाकूने विशाल याच्या तोंडावर, हातावर आणि पोटात वार करत होता. जखमी विशाल सोबत असलेल्या दोघांनी मारेकऱ्यांना त्याला सोडा, मारू नका अशी विनवणी केली. मात्र आकाश याने चवताळून, आम्हाला MPDA लावता का? तुम्हाला आज मारून टाकू, मारा रे यांना असे म्हटले. त्यांना असे म्हणताच सर्वांनी मिळून दोघांना चापटा बुक्क्यांनी व लाथ्यांनी मारहाण सुरू केली. दरम्यान आकाश याने त्याच्या हातातील चाकू घेत दोघांच्या दिशेने धाव घेतली. आता आपलाही घात होईल हे आकाश आणि रोहित यांच्या लक्षात आले. जखमी विशाल यास तिथे सोडून दोघांनी मोटारसायकलने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश ठाकूरच्या हातातील चाकूचा घाव आकाश मोची याच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस मांडीजवळ बसला. आकाश मोची आणि रोहित भालेराव हे दोघेजण जीव वाचवत कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले. सर्व मारेकरी तेथून पळून गेले. थोडा वेळ गेल्यानंतर आकाश मोची आणि रोहित भालेराव हे दोघे घटनास्थळावर काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना जखमी विशाल हा रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकाजवळ रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला दिसून आला. आकाश मोची याने लागलीच त्याच्या काकांना फोन लावून घटनेची माहिती देत बोलावून घेतले. विशाल याला लगेच शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र विशालची प्राणज्योत केव्हाच मानवली होती. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याने मयत घोषित केले. आकाश मोचीने या घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला
दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित भूषण मनोज अहिरे, पवन दिलीप बाविस्कर, आकाश सुखलाल ठाकूर, देव उर्फ दादू विजय पवार व त्यांचे साथीदार अशा सर्वांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली। मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय शवविच्छेदन झालेला विशालचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता। त्यामुळे काही वेळ शासकीय रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते। बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आकाश ठाकूर, भूषण मनोज अहिरे या दोघांना कोल्हे हिल्स परिसरातून, तर संशयित पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर आणि देव उर्फ दादू विजय पवार या दोघांना तुकारामवाडी परिसरातून भल्या पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले। अटकेतील चौघांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली। सूरज ओतारीच्या सन 2022 मध्ये झालेल्या खुनानंतर झालेल्या वादामध्ये आकाश मोची व रोहित भोळे या दोघांचा संबंध होता असे म्हटले जात आहे। मात्र रामेश्वर कॉलनीतील राहणारा विशाल मोची याचा कोणत्याही वादामध्ये सहभाग नव्हता। महावितरण कार्यालयामध्ये वीज पुरवठ्याची चौकशी करण्यासाठी जाणारे तिघेजण आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या संशयातून त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे। त्या दुचाकीवर सर्वात मागे ट्रिपल सीट बसलेला निष्पाप विशाल मोची हल्लेखोरांच्या तावडीत सापडला आणि त्याचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे। सूरज ओतारी याच्या खुनानंतर झालेल्या वादात आकाश मोची आणि रोहित भोळे या दोघांचा संबंध होता असले म्हटले जात आहे। जुन्या वादातून विशालचा विनाकारण बळी गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे। पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल चव्हाण आणि इतर सहकाऱ्यांनी या तपास कामी सहभाग घेतला।